श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. आता स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बऱ्याच जणांनी बऱ्याच सेवा केल्या असतील. कोणी अगदी स्वामी चरित्र सारामृतचं पठण केलं असेल, 21 दिवसाची सेवा केली असेल, 11 दिवसाची सेवा केली असेल, किंवा काहींच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण देखील चालू असेल, किंवा अगदी तुम्ही केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्र पारायण देखील पठण करत असाल. तर आता आपण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत पठण कसं करावं, त्याचसोबत या दिवशी कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे, दुःख नक्कीच दूर होतील. तसेच या दिवशी कोणत्या चुका करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ जास्त काही मोठा नाही आणि तो वाचण्यासाठी जास्त वेळ लागत देखील नाही. आणि हा ग्रंथ पूर्णपणे याचे पारायण केल्याने आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते असं म्हटलं जातं. आणि तसे पण आपल्याला जे काही लागत आहे ते स्वामी आई आपल्याला बरोबर देत असते. कारण की एखाद्या बाळाला एखाद्या गोष्टीची गरज असते तर आई ती त्या बाळाला बरोबर देते. पण ती गोष्ट जर योग्य नसेल तर ती गोष्ट तुम्हाला भेटत देखील नाही. त्यामुळे अजिबातही संकोच न बाळगता किंवा एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण सेवा करायचं सोडायचं नाही. कारण की आपल्यासाठी जे काही योग्य आहे तर ते स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देतील. त्यामुळे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण या दिवशी पूजा सेवा करायच्याच आहे. आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो तर त्या पूजेचं आपल्याला अगणित फळ मिळत असते. आता सकाळी उठल्यानंतर या दिवशी आपण अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल, चिमूटभर हळद आवर्जून टाकावी. हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. तसेच या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे. पिवळ्या हिरव्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता, केशरी रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग आपण वर्ज्य करायचा आहे. कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करू नये. आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे म्हटल्यावर आपल्या घरामध्ये देखील तेवढी स्वच्छता पाहिजे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण घरामध्ये मांसाहार देखील करत असतो किंवा घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो. तर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण घरामध्ये एक काम करायचं आहे. अगदी तुम्ही पूजा करायला बसण्याच्या अगोदरच हे करावं. तर आपण गोमूत्र घ्यायचं आहे आणि गोमूत्र आपण घरामध्ये शिंपडायचं आहे किंवा अगदी तुम्ही हळदीचं पाणी देखील शिंपडू शकता. यामुळे देखील नकारात्मकता ही दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. तसेच तुम्ही पूजेसाठी जे काही साहित्य आणलं असेल तर त्या साहित्यावरती देखील तुम्ही गोमूत्र शिंपडावं किंवा हळदीचं पाणी शिंपडावं. यामुळे ते जे काही साहित्य आहे तर ते पवित्र शुद्ध होतं. कारण की आपण भरपूर बाहेरून वस्तू आणत असतो तर त्या वस्तूंना अनेक जणांचे हात देखील लागलेले असतात. कुणाला सूतक असेल किंवा कुणाला मासिक धर्म असेल तर अशा अनेक अडचणी असतात. त्यामुळे आपण पहिल्यांदा गोमूत्र शिंपडावं किंवा हळदीचं पाणी शिंपडावं. अगदी फुले जरी असतील तर त्यांच्यावरती देखील आपण शिंपडायचं आहे. दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये गोमूत्र टाकावं. तसेच भीमसेनी कापूर देखील आपण कुस्करून थोडा त्यामध्ये टाकायचा आहे आणि याने आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजावरती देखील स्वस्तिक काढावं. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात. आता या दिवशी आपण जवळपास आपल्या कुठेही औदुंबराचं वृक्ष असेल तर औदुंबर वृक्षाजवळ आवर्जून जायचं आहे. या दिवशी औदुंबर वृक्षाची पूजा करणे याला खूप महत्त्व आहे. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाची
झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तीने देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंब वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंब वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्यपदरी पडतं. या झाडाच्या 1,00,000 प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचं पुण्य मिळतं. तसेच औदुंबराची सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर देखील प्राप्त होतं. यामुळे या दिवशी औदुंबर झाडाची पूजा सेवा आवर्जून करायची आहे. तर आपण एक नारळ घ्यायचा आहे. नारळाला आपण लाल रंगाचा जो कलावाचा धागा असतो तर तो गुंडाळायचा आहे. त्याच्यासोबत आपण थोडीशी खडीसाखर त्यावरती ठेवायची आहे. थोडेसे तांदूळ ठेवावे आणि 3 पिवळ्या रंगाची किंवा 3 लाल रंगाची फुले देखील तिथे ठेवायची आहे. आणि आपण औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा करायची आहे. 11 प्रदक्षिणा करायची आहे आणि प्रदक्षिणा करत असताना ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच औदुंबर झाडाखाली आपण शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्यासोबत कच्चं दूध, हळद औदुंबर वृक्षाखाली आपण अर्पण करायचं आहे आणि औदुंबर झाडाला आपण स्पर्श करायचा आहे. आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती औदुंबर वृक्षाजवळ व्यक्त करायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती देखील इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं. त्यानंतर तो जो काही नारळ आहे त्याला कलावाचा धागा बांधलेला आहे. त्याचसोबत त्याच्यावरती आपण खडीसाखर, अखंड तांदूळ आणि 3 पिवळ्या रंगाची फुले ठेवलेली आहे. तर हा नारळ घेऊन आपण आतमध्ये मंदिरामध्ये जायचं आहे. आता मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाऊ शकता किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे गेला तरी पण चालेल. त्यानंतर तिथे आतमध्ये आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे आणि नारळ ठेवत असताना आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून, मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही, मुलांची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. संतान प्राप्ती होत नाही, नोकरी मिळत नाही, घर होत नाही, गाडी होत नाही, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आणि तो नारळ आपण स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे. यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असं म्हटलं जातं. फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे. त्याच्यासोबत या दिवशी स्वामी चरित्र सारामृतचं देखील पठण करायचं आहे. आता स्वामी चरित्र सारामृतचं पठण तुम्ही केंद्रामध्ये देखील करू शकता किंवा घरी जरी स्वामी चरित्र सारामृतचं पठण केलं तरी पण चालेल. 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे. तर आपण एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. तर त्यावरती आपण एक दिवा प्रज्वलित करायचा. त्याजवळ स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर ती आपल्याला ठेवायची आहे आणि त्यासोबत स्वामी चरित्र सारामृतचं आपल्याला पुस्तक देखील घ्यायचे आहे. पोथीचं पुस्तक घ्यावं आणि ते देखील आपण तिथे ठेवायचं आहे. स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे. शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. तसेच अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे. त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर स्वच्छ पुसून घ्यायची आहे. फोटो असेल तर तो देखील स्वच्छ पुसायचा आहे. त्यानंतर महाराजांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या वस्तू सर्व तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. त्यांना चंदन लावावा, अष्टगंध लावावा. तसेच सोनचाफ्याची ही स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे तर सोनचाफ्याची फुले देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. त्याच्यासोबत पिवळ्या रंगाची फुले अर्पण केली तरी पण चालेल. त्यानंतर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य किंवा इतर काही गोडधोड पदार्थ तुम्ही बनवायचा आहे किंवा अगदी काही बनवणे शक्य नसेल तर खडीसाखर ठेवली आणि तुम्ही रोज जे काही बनवत असाल तर ते ठेवायचं आहे. फक्त अन्नही सात्विक असावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आता स्वामी चरित्र सारामृतचं आपल्याला पठण करायचं आहे. एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे. त्या तांब्यावरती तिथे झाकण देखील ठेवायचं आहे. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत पठणाला सुरुवात करायची आहे. आता हे पारायण अगदी तुम्ही एकमांडी पारायण देखील करू शकता आणि आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा आपण इतरत्र कुठेही लक्ष द्यायचं नाही किंवा अगदी आपला मोबाईल देखील जवळ ठेवू नका. कारण की आपण मनापासून आणि श्रद्धेने सेवा करत असतो. मध्येच कुणाचा फोन आला तर आपण उठतो. त्यामुळे मोबाईल शक्यतो तरी साईडला ठेवावा. मनापासून आणि श्रद्धेने
आपण स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे. अगदी मोठ्याने म्हणावं, ज्यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नकारात्मक ऊर्जा दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता ज्यांना स्वामी चरित्र सारामृत पठण करणे शक्य होत नसेल तर अशा व्यक्तीने मोबाईलवरती लावून द्यायचं आहे. अगदी तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत आपण पठण करायचं आहे. आता ही सेवा करण्यासाठी अगदी तुम्ही संकल्प करून देखील सेवा करू शकता. मग जेव्हा पण आपल्याला स्वामी चरित्र सारामृत पठण करायला बसायचं आहे त्या अगोदर एक दिवा लावावा, नारळ, खडीसाखर घ्यायची आहे आणि स्वामी महाराजांना तुमचं नाव, तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि मी ही सेवा कशासाठी करत आहे, तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर नारळ आणि खडीसाखर स्वामी महाराजांजवळ ठेवायचं आहे. आता तुम्हाला लगेच केंद्रामध्ये जाणे शक्य नसेल तर अगदी तुम्ही जेव्हा पण केंद्रामध्ये जाल तर तेव्हा आपण तिथे हे नारळ आणि खडीसाखर ठेवून यायचं आहे. आता नारळ आणि खडीसाखर ठेवल्यानंतर आपण स्वामी चरित्र सारामृतचं पठण करायचं आहे. आता पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना आपण नैवेद्य देखील दाखवलेला आहे तर आपण आरती देखील करायची आहे. सर्वांनी प्रसाद ग्रहण करायचा आहे. त्याचसोबत आपण तिथे जे काही तांब्या भरून पाणी ठेवलेलं होतं तर ते पाणी आपण स्वतः ग्रहण करायचं आहे. घरातील व्यक्तींना देखील द्यायचं आहे. तसेच थोडंसं पाणी घरामध्ये शिंपडावं. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे पाणी शिंपडावं. यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. त्याचसोबत आपण या दिवशी आपल्याला इतरही काही सेवा करता येत असतील तर त्या सेवा देखील तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ मंत्र जप असेल, तारक मंत्राची सेवा असेल किंवा अगदी गुरुचरित्र पारायणचं कथासार असेल किंवा संक्षिप्त गुरुचरित्र असेल तर ते देखील तुम्ही पठण करू शकता. आता ही जी काही पोथी आहे तर ती पोथी आपण दिवसभर तिथेच राहून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही पोथी तुम्ही तिथून उचलायची आहे. नंतर तुम्ही एखाद्या पवित्र ठिकाणी घरामध्ये ही पोथी लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे. आता याचं उद्यापन कसं करावं तर आता उद्यापन करायचं म्हटलं तर आपल्या पद्धतीनुसार तुम्ही उद्यापन करू शकता. तुम्हाला एखाद्या जोडप्याला बोलवणे शक्य असेल तर आवर्जून या दिवशी एखाद्या जोडप्याला तुम्ही बोलवायचं आहे आणि तुम्ही त्यांना जेवण देऊ शकता किंवा अगदी एखाद्या महिलेला बोलवलं तरी पण चालेल किंवा हेही शक्य नसेल तर अगदी केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्ही अन्नदान करू शकता किंवा अगदी दानपेटीमध्ये पैसे टाकले किंवा अगदी केळी जरी दान केली तरी पण चालेल. फक्त काहीतरी आपण दान आवर्जून करायचं आहे आणि अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. त्यामुळे या दिवशी अन्नदानासाठी आपण काही सहभाग घ्यायचा आहे किंवा अगदी केळी तुम्ही मंदिरामध्ये देऊ शकता. फक्त मनापासून ही सेवा करा. तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होईल. आता याची नियम काही पाळायचे आहे का तर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करावं. त्याचसोबत मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आणि पारायण करत असताना आपण कांदा लसूण देखील वर्ज्य करावा, कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. आणि बाकी इतर जे काही सेवा आहे तर ती सेवा तुम्ही करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.